नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरीप 2023चा पीक विमा 75% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणाच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे? तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत आणि वाईट कमेंट करता, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुणाच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील पात्र मंडळांना ही रक्कम जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, याआधी तुम्हाला जर 25% अग्रिम भेटले असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे, कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती थेट 75% अग्रिम जमा झालेली आहे, पण ते चेक कसं करायचं हे तुम्हाला माहीत नाही आहे. आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम भेटलेली नाही आहे त्या शेतकऱ्यांना थेट 100% अग्रिम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. याचे पुरावे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, याआधी जर तुम्हाला 25% अग्रिम भेटले असेल तर तुम्हाला या ठिकाणी 100% अग्रिम भेटणार आहे, आणि जर याआधी तुम्हाला 25% देखील अग्रिम भेटली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 100% पीक विमा म्हणजे अग्रिम तुम्हाला भेटणार आहे. शेतकरी बांधवांनो, हा जो काही पीक विमा आहे तो सरसकट आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघितलं असेल की 2023चा 25% अग्रिम हा दिवाळीमध्ये भेटलेला होता, परंतु अनेक शेतकऱ्यांना आता आशा लागली होती की 75% अग्रिम नेमका कधी भेटणार. तर शेतकरी बांधवांनो, कालच्या झालेल्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी स्पष्ट शब्द सांगितलं की येणाऱ्या गणेश आगमनापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 75% अग्रिम जी आहे ती वाटप करा, आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती 75% अग्रिम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अतिशय आनंदाची बातमी होते. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. जय महाराष्ट्र.